अकोल्यातील ज्या हरिहरपेठ भागात काल रात्री राडा झाला होता त्याच हरिहरपेठ भागात आपण सध्या आणि हे चित्र पुरेसं बोलकं आहे की सध्या इथली परिस्थिती जी आहे ती संपूर्णपणे नियंत्रणात आहे। काल रात्रभर पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन मोठ्या प्रमाणात राबवलं आणि जवळपास 50च्या जवळपास जे आहे ते संशयित ताब्यात घेतलेले आहेत। 4 गुन्हे दाखल झाले होते याच्यात एकूण आणि काल रात्रभर पोलिसांनी राबवलेल्या कोम्बिंग ऑपरेशन नंतर आज इथली परिस्थिती आपण पाहतो की संपूर्ण व्यवहार जे आहे ते सुरळीत आणि दैनंदिन जे व्यवहार आहेत ते चालू आहेत। त्यामुळे गेल्या काल संध्याकाळी झालेल्या राड्यामध्ये इथे मोठ्या प्रमाणात जाळपोळ आणि दगडफेक झाली होती आणि यामध्ये एक ऑटो आणि 4 दुचाकी ज्या आहेत त्या पेटवण्यात आल्या होत्या एका क्षुल्लक कारणावर, म्हणजे ऑटो आणि दुचाकीचा धक्का लागल्यावरून जो वाद झाला होता आणि त्यातूनच हा वाद पुढे मोठ्या प्रमाणात उफाळून आल्यानंतर दगडफेक आणि जाळपोळ झाली होती। मात्र त्यानंतर पोलिसांनी संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणत मोठ्या प्रमाणात इथे पोलीस बंदोबस्त लावला होता आणि रात्रभर पोलिसांनी कडक पहारा जो आहे तो या हरिहरपेठ भागात दिला होता। यासोबतच शहरातल्या इतर संवेदनशील भागातही मोठ्या प्रमाणात पोलीस गस्त वाढवण्यात आली होती आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्यासह अकोला पोलीस या संपूर्ण कोम्बिंग ऑपरेशन मध्ये मोठ्या प्रमाणात काल रात्री सहभागी होते आणि सध्या संपूर्ण परिस्थिती जी आहे ती हरिहरपेठ मधली ती संपूर्ण नियंत्रणात आहे आणि हरिहरपेठ भागात सध्या संपूर्ण शांतता आहे। उमेश शरोणे, एबीपी माझा, अकोला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।